मोठा झालेला आहे, कारण एमआयएम त्यावेळेची स्पर्धेत होती, आज ती एमआयएम स्पर्धेत नाही. एमआयएमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अपक्ष उमेदवार उभा आहे, कारण त्याला एमआयएमनं तिकीटच दिली नाही. आणि तिकीट ज्याला दिली तो तिकीट नौका नगरसेवकाचा पोरगा, आणि तो हाजी आजी म्हणून त्याला तिकीट दिल्या गेली आहे. आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसनं ॲक्च्युली तो पोरगा एकदम सायलेंट पोरगा आहे. माजी नगराध्यक्ष कदीरभाई कुरेशी यांचा मुलगा आहे तो, गोलू बबलू कुरेशी म्हणून. पण तो बिचारा चांगला असल्यामुळे तो चालून किती चालणार आहे, तो स्पर्धेत येऊ शकत नाही. मग राहील शेवटी तिरंगी. जसं मागा शशांक देशपांडेंनी म्हटलं तिरंगी, तर हिंदुत्व जर एकीकडे पडलं तर प्रदीप मले पुढे येतील. भाजपा तर स्थिर आहे, जिथं आहे तिथं आहेच. मात्र काँग्रेसला पाठबळ असं पडणार आहे की एमआयएमचा उमेदवार नसल्यामुळे आजच त्यांचा एक साधित का पठाण आज त्याच्याच याच्यातला राष्ट्रवादीमधून त्याच्याच समाजाला म्हणजे मॉमेडियम समाजाला एक उमेदवार त्याला मिळाला आहे, तो का काँग्रेसमध्ये कोणचा तो जो समाज आहे मॉमेडियम समाज हा काँग्रेसमध्ये का झुकणार आहे, कारण काय? कुरेशी, मला ज्या मुस्लिम बंधूंनी सांगितलंय की 188 वोट आहेत कुरेशीचे, आणि कुरेशी आणि मुस्लिम हे मला त्या संबंधित माणसानं मुसलमान माणसानं सांगितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तोही साधा सुद्धा नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अलग आहो आणि कुरेशी हे वेगळे आहेत. कुरेशीचे जे मतदान आहे ते लसले 400 ते 450 आहेत, आणि अदर 12,000 जे मत आहे त्यामध्ये मुस्लिम समाजा वर्गीकरण जर केलं तर ते काही जरी झालं तरी ते शक्य होणार नाही. कारण जकी अहमद हा जकी अहमद होता, आज तो जकी अहमदची जागा कोणी घेऊ शकत नाही.